मधु कैटभच्या ह्या कथेमध्ये सांगणार आहे. आता ही कथा ऐकता ऐकताच त्यामधला सूक्ष्म अर्थ आपण समजून घेणार आहोत. कथेची सुरुवात अशी होते की विष्णू महाराज हे नागशय्येवरती झोपलेले आहेत. आता इथे आपण आपल्याला स्वतःला कन्सिडर करू की आपण अनअवेअर आहोत. म्हणजेच काय, तर आपण झोपलेलो आहोत. आता या स्टोरीच्या पुढच्या भागामध्ये विष्णू महाराजांच्या कानातून दोन असुर जन्माला येतात. त्यांचं नाव आहे मधु आणि कैटभ. मधु म्हणजे मध आणि कैटभ म्हणजे मधमाशी. आता मध कसं असतं, गोड असतं. आता आपण असं कन्सिडर करूयात की कोणीतरी आपलं कौतुक करतंय. हे कानातून आलेले असुर आहेत, हो की नाही. म्हणजे आपल्या कानामध्ये आपलंच कौतुक ऐकवलं जातंय. कोणीतरी आपलं भयंकर कौतुक करतंय, प्रशंसा करतंय. खरं करतंय खोटं करतंय माहीत नाही, पण करतंय. त्यामुळे आपल्याला काय होतं, आनंद होतो. आणि दुसरा असुर जो विष्णूंच्या कानातून आला तो आहे कैटभ. कैटभ म्हणजे असं कन्सिडर करा की कोणीतरी तुम्हाला क्रिटिसाइज करतंय, तुमची निंदा करतंय. आता हे केल्याने काय होणार, कोणीतरी आपली निंदा केली तर आपण दुःखी होणार. म्हणजे प्रशंसा केली तर आनंदी होणार आणि निंदा केली तर दुःखी होणार. आता इथे खरी गंमत आहे. म्हणजे हे दोन्ही असुर हे विष्णूंच्या किंवा आपल्या कानातले मळ आहेत. म्हणजे कोणीही आपली प्रशंसा केली किंवा निंदा केली तरीही आपण रिॲक्ट व्हायचं नाहीये. ते आपल्या कानातले मळ, आपण कानातल्या मळाला काय करतो, आपण काढून फेकून देतो किंवा तो काही आपण त्याला फारसं सिरियसली घेत नाही. तसंच कोणीही आपली प्रशंसा किंवा निंदा केली तरी ते आपल्याला सिरियसली घ्यायचं नाहीये, असं आपल्याला इथे सांगण्यात येतंय. आता तुम्ही जर काय बघितलं की मी जागरूक नसल्यामुळे मधु कैटभ नावाचे असुर माझ्या जन्मात घेतात. कोणी माझं कौतुक केलं की मी हुराळून जातो आणि कोणी माझी निंदा केली की मला वाईट वाटतं. असं झालंय माझं डिफॉल्ट सेटिंग. आता भगवान विष्णू झोपलेले आहेत. मधु कैटभ यांच्यावरती त्यांनी काही ॲक्शन घेतली नाही आणि मधु कैटभ यांनी देवीकडनं वरदान घेतलं की त्यांना कोणी मारू शकत नाही आणि आता ते चक्क ब्रह्मदेवांना मारायला गेलेत. आता इथे असं कन्सिडर करूयात की ब्रह्मा म्हणजे आपलं मन आणि विष्णू म्हणजे आपला आत्मा. म्हणजे या असुरांनी आपल्या मनावरती पूर्णपणे ताबा करून घेतलेला आहे. मग ब्रह्मा देव गेले विष्णुदेवांकडे त्यांना जागं करायला. मग विष्णुदेवांनी या असुरांची तब्बल 5000 वर्ष युद्ध केलं. तरीसुद्धा ते जिंकले नाहीत. मग त्यांनी देवीला आवाहन केलं. देवीनं आपल्या सुंदर रूपानं ह्या दोघा असुरांना आपल्या मोहात पडलं आणि त्यांनी विचारलं की तुम्ही ज्यांच्या कानाच्या माळापासून निर्माण झालेला आहात, असे तुमचे वडील विष्णू यांना का मारत आहात. असे म्हणत देवीनं त्यांच्याकडनं आशीर्वाद घेतला की त्यांच्या वडिलांना म्हणजे विष्णूंना शरण जा. देवीच्या रूपाला भाळून हे दोन्ही असुर विष्णूंच्या शरण गेले आणि मग विष्णूंनी त्या दोन्ही असुरांचा वध केला. आता इथं देवी म्हणजे शक्ती असं आपण मानूयात. आणि जर आपल्या मनाची शक्ती एवढी प्रचंड असेल तर आपण ह्या असुरांना, आपल्या आतमधल्या असुरांना सहजपणे मारू शकतो.